जसा पावसाळा चालू झालाय ना तसं माझं मनी प्लांटचं झाड इतकं मोठं व्हायला लागलंय ना, नुसतं भरभरून यायला लागले. गावावरून येताना छोटंसं मनी प्लांट आणलं होतं, पण ते खूप मोठं व्हायला लागले. आणि आता ह्या पावसाळ्यामध्ये पताका तर घरामध्ये सजल्याच पाहिजेल ना, म्हणून सारखं उलटापालट चालूच असते. नाहीतर दुसऱ्या दिवशी आहे ना असं ऐकावं लागतं ना, त्याच्यामुळे ना कपडे उलटी कर पालटी कर तरच कपडे सुकतात, नाहीतर आहे ना लय बोंब होते. आता आहे ना माझ्याकडून डबल कामं होणार नाही असं होणारच नाही, खुर्चीवरून पडले असते पण वाचले. आता 2 दिवसापूर्वी आहे ना मी उद्योग केला होता, चण्याचे पिठाचे लाडू केले होते आणि ते माझ्याकडून फसले होते. आता काय सांगू तुम्हाला, डबल कुटाणा. मग काय पोरं म्हटले, आई तुला जमेल ना, टाईम भेटेल तेवढं तू आहे ना हळूहळू तेवढे संपव. त्याच्यामुळे सगळे फोडले आणि मस्तपैकी ते मिश्रण परत भाजलं तुपामध्ये, चांगलं लाल होईपर्यंत भाजलं आणि थंड होईपर्यंत भाजी साफ करायला घेतली. मार्केटमध्ये कोथिंबीरची गड्डी खूप छान भेटली, पैसे पण छान होते, 60 रुपयाला गड्डी मोठी भेटली. मग एकदाच घेऊन आले, म्हटलं पावसाळ्यात नुसती झिकझिक असते. आता लाडू थंड होईपर्यंत म्हटलं चला चण्याचं पीठ एका टोपात हे केलं आणि म्हटलं चला शेव पाडूया थोडीशी. आता आपल्या किचनमध्ये आपणच असणार ना रेसिपी करणारे, मग त्याच्यामुळे ना काहीही उद्योग करत राहायचा. माझे मिस्टर म्हणतात, बाई तू आपलं नॉर्मलच जेवण बनवत जा. हो, पण माझ्या किचनमध्ये मी ठरवणार काय बनवायचं आहे ते. आता लाडू बांधून झाल्याच्या नंतर शेव करायला घेतली. आता आहे ना म्हटलं मस्तपैकी शेव पाडूया, बघूया. आता हसू नका तुम्ही लोक, शेव पाडते पहिल्यांदाच पाडते, आता ती वाकडी तिकडी होणारच ना. शेवच्या नावाखाली थोडीफार भजीसारखंच पडलं. म्हटलं जाऊ दे, आता ते मिस्टरांना कळलं तर फुकट बडबड करतील, त्याच्यामुळे ना त्याच्यातली जेवढी भजी झाली होती तेवढी मी खाऊन घेतली आणि बाकीची शेव बारीक ठेवली. दुसऱ्यांदा जी केली ना ती खरंच थोडीफार बरी झाली. आता पहिल्याच ह्याच्यामध्ये जर माणूस पूर्ण शिकला तर कसं व्हायचं. त्याच्यामुळे ना कशी तरी आपली अबडधोबड शेव पाडली. मुलांना म्हटलं चला तुमच्यासाठी शेव केली आहे, खाऊन घ्या. मुलं म्हटले, आई नको, थोडीफारच आम्ही खाऊ, ती राहू दे तशीच. मग काय अशी मस्तपैकी आहे ना हलून बिलून लाल होईपर्यंत गरम केली. खरं सांगू मित्रांनो, मस्करीमध्ये पण का होईना, पण खरंच शेव खूप छान झाली होती. आता कुणी मला हसू नये त्याच्यामुळे जी भजी झाली होती ती मी स्वतः खाऊन घेतली आणि शेव आहे ना दुसऱ्यांना दाखवण्यासाठी ठेवली. आता राडा इतका झाला होता ना, पण मरू दे, जाऊ दे, आपण कधी शिकणार. त्याच्यामुळे आहे ना मस्तपैकी अशी शेव पाडून घेतली. मिस्टरांना यायला लेट होणार होतं, त्याच्यामुळे हा राडा करून घेतला. आता उरकायला 2 तास जातीलच, पण जाऊ दे, शेव कशी करायची ही नेक्स्ट टाईम चांगली कळेल. त्याच्यामुळे आहे ना आत्ता फसली असली तरी नेक्स्ट टाईम चांगली होईल. पण चवीला खरंच खूप छान झाली होती. मग काय केलं, एवढी शेव झाल्याच्या नंतर थोडीफार खाल्ली आणि बाकीच्या याची भाजी बनवली, शेवभाजी. तर चला, तुम्हाला रेसिपी हवी का? बाय बाय.